मित्रांनो, हा कुठल्याही प्रकारचा मूवीतला सीन नसून ही सध्याची इराणची परिस्थिती आहे. इस्रायलने इराणमधील मोठ्या ऑइल स्टोरेज टँकवरती हवाई हल्ले केले, यामध्ये सर्व फॅक्टरी उडून लावण्यात आली. इतकं भयानक दृश्य पाहायला भेटतंय की तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाणार. सगळ्यात शॉकिंग गोष्ट तर दुसऱ्या दिवशी झाली. सगळं तेल हे सगळं केमिकल हवेमार्फत ढगांमध्ये मिश्रण झालं. त्या परिणामी आज इराणमध्ये ब्लॅक ऑइलचा पाऊस पडलेला आहे. ते खूप भयंकर प्रमाणामध्ये टॉक्सिक असतं. हेल्थ ऑथॉरिटीने तर हे सांगितलेलं आहे की कोणीही घराच्या बाहेर निघणार नाही. जर घराबाहेर निघाल तर चेहऱ्यावरती मास्क लावणार किंवा हातापायांना कव्हर करणार, कारण की जर हातापायावरती ऑइल पडलं तर याच्यामुळे तुमची स्किन डॅमेज होऊ शकते. आणि वेळोवेळी दिवसातून मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करत राहा, कारण की त्यामुळे तुमच्या शरीरामधलं ऑइल किंवा नाकाद्वारे जे ऑइल जाणार आहे, ते जे गॅस जाणार आहे, ते बाहेर पडण्यात येईल. हे पावसामार्फत पडलेलं केमिकल तुमच्या शरीरावरती पडल्यानंतर तुमची स्किन डॅमेज होऊ शकते आणि तुमच्या फुफ्फुसामध्ये लंग्सवरती त्याचा परिणाम जाणवू शकतो. आणि सगळ्यात जास्त शॉकिंग काय माहितीये का मित्रांनो, हा पाऊस जिथं पडतोय ना तेहरानमध्ये, तिथे 1 करोडपेक्षा जास्त लोक राहत असतात. पण सगळ्यात जास्त हैराणीची गोष्ट काय माहिती मित्रांनो, इस्रायल आणि अमेरिका म्हणते की आम्ही ही वॉर जे आहे ही सिव्हिलियनसाठी लढतोय, लोकांसाठी लढतोय, लोकांना आझादी देण्यासाठी लढतोय. To the great proud people of Iran, I say tonight that the hour of your freedom is at hand. हे कसल्या प्रकारची आझादी? हे जे युद्ध चालू आहे याने इतकं भयानक प्रकारे रूप घेतलेलं आहे की हे इराणमधील काही डिसॅलिनेशन एरियामध्ये सुद्धा प्लांट्सवरती सुद्धा बॉम्ब टाकण्यात आलेले आहेत. डिसॅलिनेशन प्लांट्स म्हणजे जिथून लोकांना स्वच्छ पाणी प्यायला मिळतं. आणि इस्रायलच नाही तर इराणने सुद्धा बहारेन मधील डिसॅलिनेशन प्लांट्स वरती हवाई हल्ले केलेले. म्हणजे ज्या गल्फ कंट्री आहेत ना, त्याच्यामध्ये सर्वात जास्त लोक आहेत ना डिसॅलिनेशन केलेलंच पाणी पित असतात. 8% पिण्याचं पाणी हे डिसॅलिनेशन प्लांट्स कडूनच मिळत असतं. जर प्यायला पाणीच नाही राहणार तर तुम्ही इमॅजिनेशन करून बघा की त्याची परिस्थिती किती भयंकर राहणार आहे.